नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आणि आज आपण युजीसी नेट विषय मराठी युजीसी नेट विषय मराठी यामधल्या डिसेंबर 2025 याचं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ प्रश्न पाहणार आहोत. आणि याचा संपूर्ण पेपर आपण बघतो आहोत, स्पष्टीकरणासहित आपण पाहतो आहोत. जर का तुम्ही युजीसी नेट सेट एक्झाम साठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे युजीसी नेट सेट एक्झाम यासाठीची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह बॅच मिळणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स मिळतील आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाची सराव चाचणी मिळणार आहे, PYQ MCQ टेस्ट मिळणार आहे, स्पष्टीकरणासह बहुपर्यायी प्रश्न मिळणार आहेत, सोबतच लॅपटॉप आणि वेबव्ह्यू सुद्धा आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. आता या बॅचची फीज असणार आहे 10,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ते तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा आणि नक्की फायदा घ्या. चला तर मग आपण काल परवा प्रश्न घेतलेले होते, 40 प्रश्न आपले झालेले आहे. आता आपण समोरचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न आहे आता. चीना आमुचं या आत्मकथनाच्या आधारे बेबी कांबळे यांच्या आयुष्यातील घटनांचा योग्य क्रम लावा. ठीक आहे, बेबी कांबळे आणि चीना आमुचं आलं म्हणजे घटक 10. साहित्य जे आहे ते आपल्याला आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला विचारलं आहे आता घटनाक्रम. आता घटनाक्रमांसाठी आपल्याला कादंबरी वाचणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. तर पहिलं आहे आजोळीची मायेची सावली संपून आजीने आई वडिलांकडे फलटणला पोहोचवणे. मुलाच्या मॅट्रिक नंतर त्याला वकिलीला न घालता शेती कॉलेजात पाठवणे. जीव गेल्याचे समजून नातेवाईकांनी 1.5-2 वर्षाच्या मुलीला पुरवण्यासाठी खड्डा खणणे. फलटणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा होऊन आयुष्यात प्रथमच त्याचे दर्शन घडणे. बाबासाहेबाच्या प्रभावातून वडिलांनी मुलीचे नाव 2 नंबर शाळेत ठेवले. आता हा घटनाक्रम आपल्याला कादंबरी वाचल्याशिवाय तरी येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला कादंबरी वाचणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर याचा घटनाक्रम असा आहे CAEDB, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं असणार आहे. ठीक आहे. येस, आपला समोरचा प्रश्न आहे. अभंग या आकृतीबद्धाचा प्रभाव दर्शवणारे माझा अभंग माझी ओवी नतद्रष्ट गाथा गोवी इंजिना विना गाडी जेवी घरगडे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? यदभावे, शरचंद्र पुक्तीबोध, बासी मर्ढेकर की कुसुमाग्रज? तर अभंग या आकृतीबद्धाचा प्रभाव दर्शवणारे जे आहे ते आहे बासी मर्ढेकर यांचं. बाळ सीताराम मर्ढेकर असं आपण त्यांना ओळखतो आणि हे शिशिरागमन या कविता संग्रहामधला अभंग आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे 3. त्यांचे भरपूर प्रकाशित साहित्य आहे, जसं की रात्रीचा दिवस, तांबडी माती, सौंदर्य आणि साहित्य, कला आणि मानव. ठीक आहे, त्यांना भरपूर पुरस्कार सुद्धा मिळाला. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला 1956 ला सौंदर्य आणि साहित्यासाठी. चल, आपला समोरचा प्रश्न आहे. राजाराम विठ्ठल सोन्नीकर ही व्यक्तिरेखा कोणत्या कादंबरीतली आहे? बनकरवाडी, झोंबी, गोतावळा, माणूस? तर हा सुद्धा प्रश्न घटक 10 मधला आहे. ठीक आहे, 7 ते 8 प्रश्न झालेले आहे आता घटक 10 साहित्यकृतीमधला, आणि हे आहे बनगरवाडी मधलं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला एकंदरीत साहित्यकृती वाचावीच लागणार आहे. ठीक आहे, बनगरवाडी हे आपल्याला माहित आहे माडगुळकरांचं आहे. राजाराम विठ्ठल सोन्नीकर जे आहेत त्यांची व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये आहे. ते शिक्षक म्हणून तिथे वावरत असतं. ठीक आहे, कदाचित तुम्ही वाचली असेल तर. आणि आपलं उत्तर असणार आहे ए. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे. साहित्याच्या भाषेसंदर्भात वेलेक आणि वॉरेन यांनी केलेल्या विधानापैकी पुढील योग्य विधान ओळख. शास्त्रीय साहित्याची भाषा व्यंजन प्रचुर असते. अभिव्यंजकता हा साहित्यिक भाषेचा एक पैलू असतो. व्यावहारिक भाषा ही एकरूप संकल्पना असते. शास्त्रीय साहित्याच्या भाषेचा कल गणिती किंवा प्रतिकात्मक तर्कशास्त्राच्या चिन्ह पद्धतीकडे झुकलेला असतो. सांगा बघू काय असणार आहे? तर यामध्ये आहे अभिव्यक्तता हा साहित्यिक भाषेचा एक पैलू असतो. हे यांचं वेलेक आणि वॉरेन यांचं विधान आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. ठीक. त्यानंतर आहे समोरचा प्रश्न. जोंधळ्याची भाकर, आंबाडीची भाजी, वर तेलाची धार नाही, ही एकनाथाच्या भारुडातील पंक्ती दिलेल्या पर्यायातील कोणत्या भारुडातील आहे? विंचू, दादला, भूत, भवानी? आता हे सांगितलेलं आहे आपल्याला की एकनाथांच्या भारुडाचं आहे, तर मग हे कुठलेलं आहे? कुठलं आहे हे? हे आहे दादला या भारुडातील, म्हणजे आपलं उत्तर आहे 2. जोंधळ्याची भाकर, आंबाडीची भाजी, वर तेलाची धारणा.
हे भारूड संसारिक छळाला कंटाळलेल्या स्त्रीच्या रूपकाद्वारे मानवी मनातील दोषांचे वर्णन करते. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे, दादर. त्यानंतर राम काय आणि पांडव काय सीतेसोबत द्रौपदीसोबत पायीच वनवासाला गेले. बुद्धही पायीच निघून गेला राजवाड्यातून, गांधी पायीच गेला दांडीला आणि विनोबा भूतान गोदान करीत पायीच हिंडला. या काव्यपंक्ती लिहिणारा कवी कोण? नारायण सुर्वे, प्रफुल्ल शिलेदार, नामदेव ढसाळ अरुण कुलटकर? सांगा बघू. तर हे आहे प्रफुल्ल शिलेदार यांचं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, प्रफुल्ल शिलेदार यांचं ह्यांची ही काव्यपंक्ती असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, ज्यामध्ये दुसरा कोणताही संबंध संपर्क नसतो अशा 2 साहित्यकृतीमधील शैली, रचनाशिल्प, मनस्थिती अथवा कल्पना यामध्ये असणारी साम्ये म्हणजे सहज साम्य अशी व्याख्या कोणी केली? गणेश देवी, ए ओवेन ऑल्ड्रिच, सीई नॉर्डन, स्वपन मुजुमदार? सांगा बघू कोणी केलेली आहे? तर हे केलेलं आहे ए ओवेन ऑल्ड्रिच यांनी. ठीक आहे. तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासात प्रभाव नसताना 2 वेगवेगळ्या साहित्यामध्ये आढळणाऱ्या समांतरेसाठी ही संज्ञा वापरली गेलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कथा आणि त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा. तर आपल्याला कथा दिलेल्या आहे आणि त्यांचा व्यक्तिरेखा दिलेला आहे. बघा, असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जात आहे आणि जोळ्या जुळवायामध्ये आपल्याला भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. प्रतीक्षा, टिपिशन, भान, आफत? पाटील, जयसिंगराव, तुकाराम, बाळू? चला सांगा बघू. प्रतीक्षा हे तुकाराम, बी जे आहे जयसिंगराव, सी आहे बाळू, भान हे बाळू मधले, आफत हे पाटील. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 4. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, काव्यशास्त्रावरील काव्यालंकार हा ग्रंथ कोणी लिहिला? रुद्रट, राजशेखर, जगन्नाथ, दंडी? आता या काव्यालंकारावर प्रश्न विचारले गेलेले आहे, हा दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हे कोणी लिहिले आहे? हे लिहिलेलं आहे रुद्रट यांनी. ठीक आहे. राजशेखर यांनी काव्यमीमांसा लिहिलेली आहे, जगन्नाथ यांनी गंगाधर लिहिले आहेत आणि दंडी यांनी काव्य दर्शने. ठीक आहे. काव्यालंकार हे रुद्रट यांनी लिहिलेलं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. 9व्या शतकात काव्यालंकार त्यांनी लिहिलेलं. समोरचा प्रश्न आहे, मराठीतील विज्ञान कथा लेखकांनी त्यांच्या साहित्यकृती यांच्या जुळ्या जुळवा. आता आपल्याला विज्ञान कथेवरती लिहिलं आहे. सुबोध जावडेकर, शुभदा गोगटे, मुकुंद जोगळेकर, यशवंत देशमुख? चल, तर सुबोध जावळेकर यांचा आहे गुगली, शुभदा गोगटे यांचा आहे मार्जिन सर, मुकुंद जोगळेकर यांचा आहे कौल आणि यशवंत देशपांडे यांचा आहे उत्क्रांतीच्या शिळीवर. म्हणजे 3 जे आहे ते आपलं उत्तर असतं. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, अतिमहारथी क्षत्रियाचा बाळ, यवनाचा काळ त्रेतागुनी, स्वभावे तो शूर रणी भिडणार, लढे अनिवार्य देशासाठी? ही काव्यपंक्ती कोणी लिहिली आहे? कुसुमाग्रज, महात्मा फुले, विदा सावरकर, दुवा तिवार? अतिक्षत्रियाचा बाळ हे कोणी लिहिलेलं आहे? हे लिहिलेलं आहे महात्मा फुले यांनी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार. जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, तुकोबाच्या अभंगातील उदक अन्न काय म्हणे, मज खाये, भुकेला तो जाये चोजवित? या चरणामध्ये आलेला चोजवित या शब्दाचा अर्थ काय आहे? याचना करणे, शोध घेणे, स्मरण करणे, हात चोळीत जाय? सांगा बघू. त्याचा उत्तर आहे, याचा जे अर्थ आहे त्याचा अर्थ आहे शोध घेणे. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे तहान आणि भूक लागल्यावर माणूस अन्न आणि पाण्याचा शोध घेतो, त्याचप्रमाणे भगवंताची ओढ लागल्यावर भक्त त्याला शोधत असतात. येथे चोजवीत म्हणजे शोध घेणे, शोधत जाणे असा अर्थ होतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. बघा, अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचा अर्थ काय आपल्याला एखादा अभंग देतो. ठीक आहे.
त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, एकाच आशयसूत्रावर आधारित भारतीय कादंबरीकार आणि त्यांची कादंबरी कोणती यांचं जोडा लावा. धात्री देवता, त्यागभूमी, कन मामू, रक्तम, लक्ष्मीकांत महापात्र, ताराशंकर बंदोपाध्याय, टी.आर. सुब्बाराव, कल्की कृष्णमूर्ती. धात्री देवता, ताराशंकर बंदोपाध्याय, त्यागभूमी, कल्की कृष्णमूर्ती, कण मामू, लक्ष्मीकांत महापात्र आणि रक्ततर्पण हे टी.आर. सुब्बाराव. म्हणजे 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. हे काय आहे आपलं उत्तर आहे. आणि बघा, कादंबरीकार याच्या आधी आता विचारले आहे, याच्या आधी विज्ञान लेखक, शाहिरी वाङ्मय, ग्रामीण साहित्यकार, असं सगळं यांनी जोड्या लावामध्येच विचारतात. ख्रिस्ती साहित्याच्या काळानुसार योग्य क्रम लावा. बाबा पदमजी, फादर स्टीफन, नावा टिळक, सिसिलिया कार्वो, पंडिता रमा. चला सांगा बघू. पहिले फादर स्टीफन, त्यानंतर येईल बाबा पदमजी, त्यानंतर येतील पंडिता रमाबाई, त्यानंतर येतील नावा टिळक आणि डी सिसिलिया कार्बो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ए. ए म्हणजे 1. ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. आणि आता बघा, आपल्याला ख्रिस्ती साहित्यावर पण विचारले गेले. त्यानंतर परत आपल्याला विधान आणि गृहीतक आलेलं आहे. गृहीतक ए आहे, यादव काळ आणि आपला काळ यांचा परस्पर संबंधाच्या संदर्भात ज्ञानेश्वरीकडे पाहणे हे वाङ्मय इतिहास करायचे महत्वाचे काम आहे. कारण दिलेलं आहे, यादव काळ आणि ज्ञानेश्वरी यांचा परस्पर संबंध शोधणे हे वाङ्मय इतिहास करायचे महत्वाचे काम नाही. ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे योग्य स्पष्टीकरण एचे. ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर नाही. ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. सांगा बघू. यामध्ये ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. यादव काळ आणि आपला काळ यांचा परस्पर संबंधाच्या संदर्भात ज्ञानेश्वरीकडे पाहणे हे वाङ्मय इतिहास करायचे महत्वाचे काम. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 3. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाच्या पहिल्या प्रवेशात पुढील घटना कोणत्या क्रमाने घडतात ते क्रम ओळखतात. आता हा प्रश्न आहे घटक 10 मधला. परत एकदा साहित्य कृतीमधला प्रश्न आलेला आहे. 9 प्रश्न आलेले आहेत. तर आपल्याला कच कोणत्याही परिस्थितीत हवा असून ते दोघे लग्न करणार असल्याचे देवयानीने वडिलांना सांगितले. देवांचा राजा बृहस्पतीचा पुत्र कचाने शुक्राचार्याची कन्या देवयानीला गोळ्यात घेणे, कचाच्या शरीराची पावडर आणि मद्यातून प्राशन केले असल्याने शुक्राचार्यांना समजणे, प्रियकराला ठार मारल्याची तक्रार करत देवाने शुक्राचार्याकडे रडत येणे, आपल्या मुलीचे अश्रू सहन न होऊन शुक्राचार्याने कचाला जिवंत करण्याचे ठरवले. आता हे आपण नाटक जे आहे ते आपण वाचलं नाही तर आपल्याला समजतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला नाटक वाचणं खूप महत्वाचं ठरणार आहे. पहिले आहे बी, त्यानंतर डी, ए, ई, सी अशा पद्धतीचा क्रम असणार आहे. त्यामुळे आपला ऑप्शन आहे 3. ठीक आहे. हे घटक 10 मधलं आहे आणि यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, वाचावं लागणार. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मोरोपंताच्या आर्यातील रचनेचा क्रम लावा. तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म, आताची बराच सुचला धर्म, गृहा सर्व बाप परासुचला, पूर्वी धर्म न रुचला, त्याजीला निपटून तो जसा कुचला, मागेची तुम्ही भसता धर्माला तरी तुम्हास वाचविता, आता मरा न वाचे दीप्त गृही जो नव्हतो सांच. चल सांगा बघू. त्यामध्ये आहे ए, सी, बी, डी, ई हा क्रम मोरोपंतांच्या याच्यामध्ये लागलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. ऑप्शन 1 जो आहे तो आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, मिर्झा बेग यांच्या विनोदी काव्यसंग्रहाचे नाव काय आहे. उठ आता गणपत, गावगाडा, पाऊस आला, चला उठा आता. ते आहे उठ आता गणपत. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते त्यांचं आहे. गाजलेला विनोदी कविता संग्रह आहे. गावगाडा जो आहे तो त्र्यंबक नारायण आत्रेंचा आहे आणि पाऊस आला हा भाव बोरकर. ठीक आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन ए. त्यानंतर आता आपल्याला पुढील उदाहरणे आणि भाषिक वर्ग यांचा जोड्या जुळवायच्या आहेत. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची इंग्रजी उर्दू भाषा, अभिलेखागार देयक कार्यरचा, अय्या इशगडे हे उद्गार, सोने गरम मिरची ते. परिभाषा, व्यावसायिकाची बोली, क्रिया, स्त्रियांची भाषा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची भाषा क्रिओल, अभिलेखागार देयक हे परिभाषा, अय्या इशगडे हे उद्गार स्त्रियांचे है ना, सोने गरम व्यावसायिकाची बोली. आता आपल्याला जर का माहिती नसतं तर अय्या इशगडे हे तर स्त्रियांची भाषा, स्त्रिया बोलतात. ठीक आहे. म्हणजे त्यामुळे आपले हे 2 कटले. तर हे 2 आपल्याला. नंतर आता आपल्याला सोने गरम मिरची तेज हे याच्यावरून तरी थोडासा आपण अंदाज लावायला पाहिजे. हे मिरची तेल हे व्यावसायिकाची भाषा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 3 असणार आहे. ऑप्शन 3. अशा पद्धतीने ऑप्शन जे आहे ते कट करत जायचे आणि आपलं उत्तर शोधत जायचं जर काही येत नसेल. नंतर समोरचा प्रश्न आहे, चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील पुढील प्रसंग लीळा चरित्र एकांक मध्ये कोणत्या क्रमाने आलेले आहे. घटक 10 मधला प्रश्न आलेला आहे आणि 10वा प्रश्न आहे हा.
साहित्य कृतीमधला, म्हणजे 10 प्रश्न म्हणजे 20 मार्कासाठी तिथे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा युनिट, हा घटक किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहिती असणे खूप खूप आवश्यक. हे आहे घोडाचोडीच्या शिक्षण सोबत त्यांच्या भेटीसाठी निघणे, पण पुढे त्याची सोबत सोडणे, चुना तयार करण्याचे तंत्र गवड्यांना सांगणे, आई वडिलांकडे रामयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करणे, सशाला जीवनदान देणे आणि गुराखाच्या जोर स्वतःच्या अंगावर घेणे. तर 110वा प्रश्न आहे आपला. CADEB अशा पद्धतीने आहे. म्हणजे आई वडिलांच्या रामयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करणे, त्यानंतर घोडाचोडीच्या शिष्यासोबत त्याच्या भेटीस निघणे, त्यानंतर सशाला जीवदान देणे, गुराखाच्या जोर स्वतःच्या अंगावर घेणे आणि शेवटी चुना तयार करण्याचे गवंड्यांना सांग. ठीक आहे. अशा पद्धतीने घटक 10 मधून आपल्याला 10 प्रश्न विचारले, म्हणजे 20 मार्कांसाठी प्रश्न विचारले आहे. त्यामुळे हा घटक किती महत्वाचा आहे ते आपल्याला माहिती झालेलं आहे. तर एकंदरीत सगळ्या साहित्यावर प्रश्न विचारले गेले आहेत. ख्रिस्ती, ग्रामीण, विज्ञान, कथा, सगळं आपल्याला इथे अभंग है ना, संतांवर सगळं प्रश्न इथे विचारले गेलेले आहे आणि हे खूप खूप महत्वाचे आहे. ओके. तर उरलेले प्रश्न आपण पुढच्या याच्यामध्ये भागात पाहणार आहोत. त्याआधी घटक 10 मधले भरपूर प्रश्न इथे विचारले गेलेले आहे. साहित्यावर भरपूर प्रश्न विचारले आहे. संत तुकाराम, संतांवर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. त्यामुळे हे याचा चांगला अभ्यास करा आणि पीवायक्यू प्रश्न एकंदरीत आपला अभ्यास वाढवण्यासाठीच आपण अभ्यास करतो आहोत. आणि येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.